अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आता आपलं पंधरवडा सुरू होत आहे. पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे. पितृ म्हणजे काय? जे आपल्या अगोदर पूर्वज जे वारलेले असतात त्यांना आपण पितृ म्हणत असतो. आणि त्या पितृ संतुष्ट नसेल, त्यांनी जर समजा त्यांची आत्मा संतुष्ट नसेल किंवा त्यांची आपल्याकडनं सेवा झाली नसेल, तर आपल्या कार्यामध्ये कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. मुलांच्या संतान प्राप्तीमध्ये अडथळे येतात, लग्नामध्ये अडथळे येतात, शिक्षणामध्ये अडथळे येतात, घरामध्ये परिवारामध्ये एकोपा राहत नाही. जे पितृ किंवा कोणी आत्महत्या केली असेल किंवा कोणी कमी वयामध्ये त्यांची मृत्यू झाली असेल, असे झाले असेल तर त्या परिवाराला खूप त्रास होत असतो. म्हणून आपण ह्या पंधरवाड्यामध्ये साक्षात पितृ पृथ्वी तलावर येत असतात. म्हणून आपण ह्या पितरांची आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या यथाशक्ती आपल्या आपल्या परीने आपण दान, धर्म, पितृतर्पण, पिंडदान हे सगळं आपल्याला करायचं आहे. तसेच आपल्याला दररोज हे पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला एक विशेष सेवा करायची आहे. आणि ह्या पितृवाड्यामध्ये तुम्ही ही सेवा केली तर साक्षात तुमचे पितृ संतुष्ट होईल आणि ते तृप्त होईल आणि तुमच्या घरावरती त्यांचं कृपा आशीर्वाद देऊनच जाईल. म्हणून ह्या पंधरवाड्यामध्ये आपण आवर्जून ही पितृसेवा आवर्जून करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे पहा, आपल्याला थोडासा एक वाटीभर भात घ्यायचा आहे आणि आळणीचं भात ते शिजून घ्यायचं आहे. जो आपण आपल्या जेवणामध्ये बनवत असतो ते भात आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला दुसरं भात शिजून घ्यायचं आहे आणि शिजून झाल्याच्या नंतर एका पत्रावळीवरती ते भात आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या भातावरती 2 चमच दही टाकायची आहे आणि 10 ते 11 काळे तीळ त्याच्यावरती टाकायचं आहे आणि थोडासा तूप टाकायचं आहे. आणि ते भात आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये जर ठेवू शकत असाल तर ठीक आहे, नाहीतर आपण सरळ वरती गच्चीवर आपल्याला नेऊन ठेवायचं आहे. आणि ते भाताचं दक्षिणेकडे तोंड करायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करेल असं आपल्याला ते पत्रावळी ठेवायची आहे. आणि ते पत्रावळी ठेवून आपल्या पितृंला स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे, हे पितृदेवता तुम्ही या, जे की मी तुम्हाला नैवेद्य प्रसाद देत आहे तुम्ही ग्रहण करा आणि माझ्या परिवाराला आणि माझ्या कुटुंबाला तुमचं कृपा आशीर्वाद असू द्या आणि तुमच्या कृपा आशीर्वादानेच हे परिवार हे कुटुंब चालत आहे. आणि तसेच तुम्ही या आणि मी जे काही नैवेद्य दिलं आहे तुम्ही ग्रहण करा आणि मला आणि माझ्या परिवाराला कृपा आशीर्वाद द्या, असं म्हणून आपण आपल्या पितरांना विनंती करायची आहे. आणि ते भात तिथे ठेवून थोडंसं पाणी तिथे पण ठेवायचं आहे. एका मातीच्या बुडक्यामध्ये छोटंसं मातीचं बुडकं घ्यायचं आहे, त्याच्यात पाणी आणि भात ठेवून यायचं आहे. आणि ते 12 ते 12:30 ह्याच वेळेमध्ये ठेवायचं आहे. आणि 12 आणि 12:30 ही वेळ पितृ येण्याची वेळ आहे. म्हणून पितृ ह्या धर्तीवर ह्या वेळेमध्ये येत असतात. म्हणून आपण पितरांना ते आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे. समजा आपण आपल्या पितरांना नैवेद्य ठेवलं नसेल तर आपले पितृ येणारच आणि ते असेच संतुष्ट न होता ते परत जाणार, ते तृप्त होणार नाही. म्हणून आपल्याला ते आशीर्वाद देणार नाही. जर त्यांना आपण नैवेद्य नाही ठेवले तर आपल्याला आपल्या परिवारावरती आपल्याला खूप काही अडथळे येत असतात. म्हणून आपल्याला कळत नाही बघा, कोणतेही आपण कार्य आपले होत नसेल तर आपण कुठं तरी जात असतो, ब्राह्मणाला कुंडली विचारत असतो, तेव्हा आपल्याला म्हटले जातात की तुम्हाला पितृदोष आहे.
तुम्हाला पितरांचं खूप काही आशीर्वाद नाही. मग अशा वेळेस आपण पितरांची सेवा करायला जातो. तर अशा वेळेस आपण ह्या पितरांची सेवा आपल्याकडनं घडली नाही तर आपल्याला ह्या सगळ्या कडे आपल्याला जावं लागतं. ते दोष आपल्याला लागतं आणि म्हणून आपल्याला हे पितृ साक्षात हे पितृ पंधरवड्यामध्ये साक्षात आपले पितृ येत असतात धर्तीवर. म्हणून आपल्याला पितरांची सेवा आवर्जून करायची आहे. दही आणि भात काळे तीळ आवर्जून वरती नेऊन गच्चीवर आपल्याला ठेवायचं आहे. ही सेवा आपल्याला दररोज करायची आहे आणि हे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात. ज्यांचे आई-वडील आहेत त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण ज्यांचे आई-वडील नाही त्यांनी आवर्जून ही सेवा करायची आहे. आणि समजा आई-वडील आहे, आजी-आजोबा नसेल तर त्यांनी ही सेवा करायची आहे. तसेच ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपण पितरांना बोलवत असतो आणि आपण घरी जेवू घालत असतो, पितृ सेवा करत असतो आणि त्यांच्या नावाचं दान, धर्म, पुण्य आपण करतच असतो. म्हणून आपल्याला आवर्जून ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपण ह्या पंधरवड्यामध्ये पिंपळाच्या झाडाला सुद्धा थोडेसे तीळ आणि दूध पाणी घालून राईच्या तेलाचा दिवा प्रज्वलित जरूर करायचा आहे. या आपले पितृसुद्धा पिंपळाच्या झाडावरती वास करत असतात आणि म्हणून ह्या पंधरवड्यामध्ये आपल्याला दररोज अंघोळ झाल्याच्या नंतर पितृंची सेवा आवर्जून करायची आहे. तसेच आपल्याला पितृसूक्त पण आपल्याला ह्या पंधरवड्यामध्ये दररोज अंघोळ झाल्याच्या नंतर दक्षिणमुख करून आपल्याला पितृस्तोत्राचं पाठ आवर्जून करायचं आहे. असे केल्याने सुद्धा आपले पितृ संतुष्ट होतात, तृप्त होतात आणि त्यांची कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहते. आणि जे घरावरती पितृंचं कृपा आशीर्वाद राहत नाही त्या घरावरती खूप काही अडथळे येतात. सगळ्या कार्यामध्ये अडथळे येतात. मग आपल्याला कळत नाही असं का होतं. आणि पित्यामध्ये मुलांच्या आणि वडिलांच्या मध्ये सुद्धा पटत नाही आणि त्याचबरोबर ते पटत नसल्यामुळे हे समजून घ्यायचं आहे की आपल्याला पितृचा दोष आहे आपल्या परिवारावरती. म्हणून आपल्या पितरांची सेवा आवर्जून करायची आहे. पितृ संतुष्ट झाले तर बघा हे भगवंताच्या आशीर्वादापेक्षा जास्त आशीर्वाद त्यांचं आहे आपल्याला. देवांच्याहून अधिक स्थान पितरांना आहे. म्हणून आपण कोणतीही सेवा करत असताना आपल्या पितरांना संतुष्ट करूनच आपण पुढे जायचं असतं. पितरांना अगोदर मान सन्मान त्यांचं जे काही विधिवत पूजा करून त्यांची करूनच आपण करत असतो. म्हणून ही पंधरवडा आहे. आवर्जून यथाशक्ती ही तुम्ही सेवा जरूर करा. ही छोटीशी माहिती मला शेअर करायची होती. जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक जरूर करा आणि एक लाईक जरूर करा. आणि माझी माहिती आवडली असेल तर तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि तसेच अजून काही मला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि तुमचे विचार मला आवर्जून कळवा. तसेच तुम्हाला काही अजून विचारायचं असेल